पक्ष कम्युनिस्ट दोन्ही सीपीआयएम कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालचा त्यांचा पक्ष असे सगळे पक्ष हे तिथे उपस्थित राहतील आणि आम्हाला खात्री आहे ही एकजूट महाराष्ट्रामध्ये कायम राहील आणि आम्ही 35 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकू हे आजच्या शुभ दिनी आम्ही जाहीर करायला अजिबात आम्ही मागे पुढे पाहणार नाही. आम्ही 35 पेक्षा जास्त जागा जिंकू. काही लोकांचं मिशन असतं आम्ही 48च्या 48 जिंकू, 45+ मिशन. आमचं नाही. आम्ही 35 पेक्षा जास्त जिंकू. मग 35 पेक्षा जास्त मध्ये मग ते 40 असतात, 45 असतात, पण 35 मात्र पक्क्या. 3.5 मुहूर्तांपैकी आजचा एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो आणि अशाच दिवशी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे. विजयाची गुढी महाविकास आघाडी उभारली. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे हे खरं आहे आणि आजच्या दिवसाला आपल्या कॅलेंडरमध्ये असेल, आपल्या जीवनामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्व आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे 3.5 शहाणे आज आपल्याला दिसत आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे 3.5 शहाणे आहेत त्या 3.5 शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आम्ही आजचा मुहूर्त निवडलाय. 3.5 मुहूर्तापैकी एक. सांगली किंवा भिवंडी या 2 जागांचा आणि अशाच काही जागांवर वाद होता. आजच्या पत्रकार परिषदेत मला असं वाटतं ज्या अर्थी आम्ही एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत आहोत, 3 पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष, त्या अर्थी आमच्या दृष्टीनं कोणताही वाद उरलेला नाही आणि असं वाटलं तुम्हाला जर काय आहे तर आम्ही एकत्र बसू आणि चर्चा करू. मी कालही सांगितलं की आघाडीमध्ये किंवा गठबंधन याच्यामध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून शेवटपर्यंत चर्चा होत असते आणि ते अपेक्षित आहे. अनेक वर्ष वेगळ्या पद्धतीनं आपण काम करताना एकत्र येतो. प्रत्येक जागेवरती आपले कार्यकर्ते काम करत असतात. सांगली सुद्धा मी मानतो किंवा भिवंडी सुद्धा मानतो की अनेक पक्षाचे लोक काँग्रेस तिकडे अनेक वर्ष लढत आली स्वातंत्र्यापासून. मी विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोन्ही सांगलीकर नेत्यांच्या भावनांशी मी सहमत आहे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून. त्याचप्रमाणे भिवंडीतील सुद्धा राजकीय कार्यकर्त्यांच्या भूमिकांशी मी सहमत आहे. त्याचप्रमाणे रामटेक, अमरावती, कोल्हापूर जिथे आमच्या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्या, तेथील शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्या संदर्भात, जागा सोडण्यासंदर्भात त्यांच्याशी मी सहमत आहे. हे होत असतं. पण शेवटी आपल्याला या देशात हुकुमशाही विरुद्ध लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. पंतप्रधान काल अर्ध्या शहाण्याचं 3.5 मुहूर्तांपैकी 3.5 शहाणे म्हणाले, तर हे अर्धा शहाणा नेमका कोण? अर्धा शहाणा नेमका कोण? आज गुढीपाडवा आहे. त्या अर्ध्या शहाण्याची झोप कशा करता उडवत आहे उद्या सांगेन तुम्हाला मी नक्कीच. पण हे सरकार हे